चलादवीगदज्जल प्रवाह पावितस्तरे गलेवलम्ब्य लम्बिताम्बुजं कृतं कपालिका ढमढमढमन्निनादमड्डमर्वयुच्चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिव। गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही कॅब बुक करून बांद्र्यासाठी रवाना झालो। रात्रीचे 11:30 वाजता आम्ही बांद्रा स्टेशनवर पोहोचलो। तारापूरची टीम सोडून आम्ही सर्वजण स्टेशनवर पोहोचलो होतो। आज 13 तारीख कैवल्याचा वाढदिवस। आम्ही घाईमध्ये केक आणायला विसरलो होतो। मग स्टेशनवरच पमकेक खरेदी करून कैवल्याला भरवून त्याचा वाढदिवस साजरा केला। सकाळी उठून आम्ही नाश्त्याच्या तयारीला लागलो। कोणी बटाटे कापू लागले तर कोणी कांदा चिरू लागले। अशा तऱ्हेने प्रत्येकाने कामे वाटून घेऊन सँडविचचे वाटप होऊ लागले। सोबत किटलमध्ये गरम पाणी उकळून चहा कॉफीची सोय झाली। असा आमचा भरपेट नाश्ता उरकला। यावेळेस आमच्यामध्ये नवीन मेंबर सामील झालेला आहे यश, आपले जितू भाऊंचा मुलगा आहे तो। आणि ते पण तयारी चालू आहे। मनोज बंधू बघितलंच नाही मी, मनीष कामावर होतो ना। पोपट बांगे यावर्षी बरोबर चालतोय ना कॅमेरा व्यवस्थित। पैसे घेतले ना, सुशांत राजम 2 कॅमेरे घेतले आणि बटाटे ठेवलेले आहेत। अच्छा, त्याच्यामुळे फ्लाईटचं तिकीट त्याच्यावर आलं काय? ब्रेड पण आलेले आहेत। आपले जय बोले जय बोले। चाट मसाला घ्या। चाट मसाला बरोबर नाही आला, याच्यात एक घपला केलाय। टमाट्याचं कुठे गेलं? हे वरती इकडे टमाटे। चालू आहे का? भेळ बनवण्याचं काम चालू आहे। आलो चाट मसाला पाहिजे कोणाला? चाट मसाला ते बघ तिथे चाट मसाला ते मीठ आहे। मीठ आहे। हा चाट मसाला नंतर मग ते भेळवर पण पाहिजे।
15 तारखेला आम्ही सकाळी 8:30 वाजता हरिद्वारला पोहोचलो. 27 सीटर बस स्टेशनला लागलेलीच होती. स्टेशनमधून बाहेर होऊन आम्ही बसमध्ये जाऊन बसलो. हरिद्वारला टेम्परेचर खूप होते, शरीराला चटके बसत होते. बस ट्रॅफिकमधून बाहेर होऊन मुख्य रस्त्याला लागली. आम्हाला लवकरात लवकर सगर गावात पोहोचायचे असल्यामुळे आम्ही सर्वांनी नाश्ता न करण्याचे ठरविले. त्यामुळे आम्ही गाडीतच भेळ बनवून सर्वांना वाटली आणि अशा प्रकारे आमचा नाश्ता पूर्ण झाला. गोपेश्वर पर्यंत गरम हवा जाणवत होती, परंतु गोपेश्वर नंतर हवेत गारवा जाणवायला सुरुवात झाली होती. रात्रीचे 8-8:30 पर्यंत आम्ही सगर गावात पोहोचलो. ओम नमः शिवाय. सदानंदाचा आज 16 तारीख सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता आपण आपला कैलास ग्रुप दरवर्षीप्रमाणे जातो, त्या वर्षीप्रमाणे यावर्षी आपला रुद्रनाथ ट्रॅक आहे, तो आता आम्ही चालू करत आहोत. जय बोले. सकाळी 5 वाजता उठून आम्ही सर्व आटपून छोट्या बॅगासहित 6 वाजता सगर गावातून रुद्रनाथला जाणाऱ्या मुख्यद्वारापर्यंत आलो. इथून आमचा खरा प्रवास सुरू होणार होता. घोड्यावरून येणारे आमचे साथीदार आमच्या मागून नंतर येणार होते. रुद्रनाथ ट्रेक अशा प्रकारे आहे. पहिला टप्पा चौरीधार, नंतर पुंग बुग्याल, त्याच्यानंतर मौलीखरक, मग लिटी बुग्याल, पनार बुग्याल, पितृधार आणि शेवटी रुद्रनाथ मंदिर. हा संपूर्ण ट्रेक एक साईड साधारण 30 किलोमीटर आहे असे आम्हाला रुद्रनाथ मंदिराच्या गुरुजींनी सांगितले. असा थोडा पॅच आहे, तो पूर्ण जंगलातनं लागतो. पूर्ण जंगल आहे. सुरेश येते, थकलाय सुरेश. जय भोलेनाथ सुरेश. या सत्यजित आलेले. जय भोलेनाथचा जय जयकार करत ते लोक आलेत. पूर्ण जंगलातला रस्ता आहे हा. जंगल आहे. आणि मी प्रशांत पाटील. जय भोलेनाथ. भोसले साहेब हात करा. आता सकाळचे 6:38 झालेले आहेत. आपण साधारण 5:40 प्रवास करायला सुरुवात केलेली आहे. सुरेश, आणि आता आपल्याला इथून यापुढे गंगोल हे 1 किलोमीटरवर राहिलेलं आहे. साधारण हा एका तास लागेल तरी पण अजून, कारण जंगलातला पूर्ण रस्ता आहे. पहा मागे. सुरेश, जय भोलेनाथ. सत्यजित, जय भोलेनाथ. आता चौरीधार आलेलं आहे. सुरेश, चौरीधार नाव दाखव. कुठे? चौरीधार वेटिंग.
रुद्रनाथ मंदिर हे भारतातील उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात स्थित भगवान शिवाचे मंदिर आहे, जे पंच केदारांपैकी एक आहे. समुद्रसपाटीपासून 2290 मीटर उंचीवर असलेले रुद्रनाथ मंदिर भव्य नैसर्गिक संपत्तीने परिपूर्ण आहे. रुद्रनाथ मंदिरात भगवान शंकराच्या मुखाची पूजा केली जाते, तर नेपाळची राजधानी काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिरात संपूर्ण शरीराची पूजा केली जाते. जय भोले. आम्ही सकाळी 5:40 वाजता खाली सगर गावातून आम्ही चालायला सुरुवात केली होती. आता साधारणपणे 4 ते 5 किलोमीटरचं अंतर पार केलेलं आहे आणि आता आम्ही पुंग बुग्याल या ठिकाणी आलेलो आहोत आणि अजून साधारणपणे एक 12 ते 13 किलोमीटर अंतर अजून बाकी आहे. आपण जर पाहिलं तर हा पूर्ण पुंग बुग्याल एरिया जो आहे, इथे खाण्यापिण्याची व्यवस्था पण आहे आणि हा एक हॉल्ट आहे आणि इथून आपण पुढे आपला जी वाट आहे ती इथनं पुढे आपली जाते. जय बोले. आणि याच्या पुढे जर आपण पाहिलं तर आता जवळजवळ 90 डिग्रीची आपली जी चढाई आहे, जो मेन चढाव आहे तो आता सुरू होणार आहे. आता आपण ते नाश्ता वगैरे करू, चहा पाणी करू आणि नंतर मग आरामात इथून निघू पुढच्या दर्शनाला. जय बोले. जय बोले. जय बोले. सगर गावापासून 4 किलोमीटरवर चढून गेल्यावर पुंग बुग्याल येते. हे लांब रुंद कुरण आहे, ज्याच्या समोर डोंगरांची उंच शिखरे पाहून डोक्यावरची टोपी वाटते. उन्हाळ्यात आजूबाजूच्या गावातील लोक येथे पशुधन छावणी घेऊन येतात, ज्याला पळशी म्हणतात. प्रवासी आपला थकवा दूर करण्यासाठी येथे थोडा वेळ विश्रांती घेतात. या थकलेल्या प्रवाशांना चहा वगैरे देतात. पुढच्या कठीण चढाईत सर्वत्र आढळणारा हा चहाचा घोट अमृताचे काम करतो. पुंग बुग्यालमध्ये काही काळ विश्रांती घेतल्यानंतर खरी कसोटी म्हणजे कलाचत बुग्यालची 8 किलोमीटरचे उभे चढण आणि नंतर चक्रघनी. नावाप्रमाणे चक्रघनी ही चक्रासारखी गोल असते. ही खडतर चढण चढताना प्रवाशांना हिमालयातील प्रवासाचा खरा अनुभव येतो आणि चढावरच्या वाटेवर बांज, बुरांश, खरसू, मोरू, फयनीत आणि थुनार या दुर्मिळ झाडांची दाट सावली प्रवाशांना दिलासा देते. वाटेत कुठेतरी आढळणारे गोड्या पाण्याचे झरे प्रवाशांचा घसा उलावतात. कौन सा था नाम क्या? बुग्याल. 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 पुंग बुग्याल पर्यंत आलो होतो. आधी आमचे मित्र सगळे 5 वाजता निघाले, आम्ही 7 वाजता निघालोय आणि त्यांचं अंतर आम्ही आता पार केलेलं आहे. आमच्या मित्रांना भेटलोय. अजून जवळजवळ 3/4 चढाई बाकी आहे. लवकर लवकर या. सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. जय बोले. जय बोले. हर हर महादेव. हर हर महादेव.
भोलेनाथ. आता आपण पुंबदियारीपासून साधारण 2 किलोमीटर वरती आलो आहे. आता इथे आपल्याला बोर्ड लिहिलेला दिसेल की आता ह्याच्या पुढे आपल्याला पाणी मिळणार नाही 3 किलोमीटर पुढे. आणि आता 3 किलोमीटर पुढे खडी चढाई आहे असं इथे बोर्ड लिहिलेला आहे बघा. त्यामुळे पाण्याच्या बॉटल भरून घेत आहेत आम्ही आता इथून. पाण्याच्या बॉटल भरून घ्या रे, पाण्याच्या बॉटल भरून घ्या. मगाशी सांगितल्याप्रमाणे जी खडी चढाई होती ती आता सुरू झालेली आहे. आपण पाणी घेतलं खालून आणि आता पुढे 3 किलोमीटर आपल्याला पाणी भेटणार नाही आहे. ही पूर्ण खडी चढाई आहे बघा. आणि हाच पॅच असा वरती चाललाय. हे सगळे आपले मेंबर्स उभे आहेत आणि हाच पॅच. सुरेश दमला की काय? एकदम चढण आहे. बोल. हालत खराब झाली आहे. खूप चढण आहे. स्टिक आहे एकदम अशीच चढाई आहे. आमचे दांडगे साहेब पण दमलेले आहेत. चढाने जय बोले. जय भोलेनाथ. ते खाली पूर्ण बघायला दिसते आणि तिथे बाहेर बाजूला येते सगर विलेज आहे. आपण पोहोचलोय मुली खरकला. ही खडी चढाई जी होती ती आता थोडी त्या ठिकाणी संपली आहे. आता थोडासा आपल्याला प्लेन रस्ता चढायला मिळेल आणि त्यानंतर परत थोडीशी खडी चढाई लागेल. जय भोलेनाथ. त्यांनी आत्ता नाश्ता केला ना. आमच्या यांनी केव्हाचा नाश्ता केला. आम्ही 2 तास थांबलो जवळजवळ माहिती आहे का एकाच जागी. तू घरी खाली जाऊ नका ना. खूपच बस बिंदू तुला काय देऊ? चाय पाणी काय देऊ? पेरू आणि मिरची. ते आमचे मेंबर आहेत. दरडेचे मेंबर पहाटे 5 वाजता निघून मुली खरकला दुपारी किती वाजले आता 12:30-1 ला पोहोचले. कसं आहे यस ब्रदर बघा इकडे. येस. कसं वाटतंय प्रवास आतापर्यंत कसा झाला? आतापर्यंत प्रवास फारच चांगला झालेला आहे. पुढचा अजून याहीपेक्षा चांगला होईल याची अपेक्षा आहे. जय बोले जय बोले जय बोले जय बोले. हे आमचे दराडेचे कार्यकर्ते. हा हे काय बंद झालं ते? सुरेश भाऊ कशी वाटली चढाई आतापर्यंतची? खतरनाक. ओके. पण ते भोले बाबा तुम्हाला काहीतरी शक्ती देतोय त्याच्यानंतर भाई काय बोलणार बोला. आतापर्यंत चढाई मस्त होती. आता राहिलंय 10 किलोमीटर
मला वाटतं संध्याकाळी आपल्याला 6 वाजतील, 7ची आरती आपल्याला मिळू शकेल असा माझा अंदाज आहे. जय हा खूप सुंदर अशी यात्रा आहे. खूप आवडलं तुमच्यात. हॅलो हाय. खूप सुंदर प्रवास आहे. असं वाटतं की स्वर्गातून हवा येते. खूप खूप छान. हा मोका तुमच्यासोबत यायला भेटला म्हणून मी तुमचा आभारी आहे. हे आमचे आता दुपारच्या 2:30 वाजलेले आहेत आणि आपण लिवटी येथे पोचलेलो आहे. लिवटीला आपण मंदिराचे दर्शन घेणार आहेत. तिथे मंदिराचं दर्शन घेऊ आणि इथून ते वरती स्पॉट दिसतो तो पनारचा आहे. पनार ना. हां. आणि तिथून परत 4 किलोमीटरची गाडी चढाई आहे. मग आपण रुद्रनाथसाठी प्लेन रस्त्याला लागलो. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. या वळणाच्या चढाईनंतर थकलेला प्रवासी समुद्रसपाटीपासून सुमारे 3000 मीटर उंचीवर असलेल्या ल्विती बुग्यालला पोहोचतो. ल्विती बुग्याल येथून गोपेश्वर आणि सगरगावाचे दृश्य तर पाहण्यासारखे आहेच, त्याचबरोबर रात्रीच्या वेळी दिसणाऱ्या पौरी नगरच्या मिणमिणत्या दिव्यांची मोहिनीही कमी नाही. सत्यजित बोल. लाईट दाखव. हे तू वरती लाईट कर ना. जय भोले. जय भोलेनाथ. काल संध्याकाळी एक साधारणपणे 4-4:30ला आम्ही लिवटी येथे आमची वस्ती केली होती आणि त्यानंतर काल वस्ती केल्यानंतर इथे चांगल्या प्रकारची व्यवस्था आहे आणि आता सकाळचे 3:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू केलेला आहे. आता आम्ही आमच्या पुढच्या मार्गाला निघालेलो आहोत. जय भोलेनाथ. दाखव लाईट दाखव. अशा लाईटच्या प्रकाशावर आम्ही जाणार आहोत. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. आणि ही लिवटी आहे. रस्ता काही दिसत नाहीये. 2 माणसं येत आहेत चालत. जय भोलेनाथ. सगळ्यांनी पाया पडा. इथे थांबा. इथे पाया पडा. इधर सुरेश इधर. जय भोले. जय भोले. जय भोलेनाथ. हे पनार आहे काय? हे पनार आहे काय? आलं नाही. आले तुम्ही आले. जय भोलेनाथ. ल्विती बुग्याल नंतर सुमारे 3 किलोमीटर चढून गेल्यावर पनार बुग्याल येते. 10,000 फूट उंचीवर असलेले पनार हे रुद्रनाथ यात्रा मार्गाचे मध्यवर्ती द्वार आहे. तेथून रुद्रनाथाचे अंतर सुमारे 11 किलोमीटर आहे. ही अशी जागा आहे जिथे झाडांची रेषा संपते आणि मखमली कुरण अचानक संपूर्ण दृश्य बदलते. विविध प्रकारच्या गवत आणि फुलांनी आच्छादलेल्या दऱ्यांचे नजारे यात्रेकरूंना खिळवून ठेवतात. जसा जसा यात्रेकरू वर चढत जातो तसे त्याला निसर्गाचे अधिक बहरलेले रूप पाहायला मिळते. अनेक दुर्मिळ वनौषधीही इथे मिळतात.
पनारवरून हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांचे रोमहर्षक दृश्य इतर कोणत्याही ठिकाणाहून दिसत नाही. नंदादेवी, कामेत, त्रिशूली, नंदागुंटी इत्यादी शिखरांचे अगदी जवळून दर्शन होते. वाटेत हिमालयीन मोर, मोनाल ते थार, थुनार, काळवीट यांसारखे वन्य प्राणी दिसतात. वाटेत शेपूट नसलेले शाकाहारी उंदीरही भेटतात. भोजपत्राच्या झाडांशिवाय ब्रह्मकमळही इथले उंचीवर मुबलक प्रमाणात आढळते. पनारच्या समोर पितृधर नावाची जागा आहे. पितृधर येथे शिव, पार्वती आणि नारायण मंदिरे आहेत. येथे यात्रेकरू त्यांच्या पूर्वजांच्या नावाने दगड ठेवतात. येथे वनदेवीची मंदिरे देखील आहेत. रुद्रनाथाची चढाई पितृधर येथे संपते आणि येथून हलकी उतरणी सुरू होते. वाटेत विविध प्रकारच्या फुलांचा सुगंध प्रवाशांना मदमस्त करून ठेवतो. हे फुलांच्या वेलीची छाप देखील देते. आता लवकरच आपल्याला रुद्रनाथ महादेवांचं प्रथम दर्शन होणार आहे. त्याकरता मी कॅमेरा चालू केलाय. रुद्रनाथ महाराजांचं प्रथम दर्शनी जिथे आपला पूर्ण थकवा निघून जातो ते बघा. तर तुम्हाला दिसले असेल तर जय भोलेनाथ. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी नारद कुंड आहे, ज्यामध्ये यात्रेकरू स्नान करून त्यांचा थकवा दूर करतात. यानंतर ते दर्शनासाठी मंदिरात पोहोचतात. रुद्रनाथाचे संपूर्ण वातावरण इतके अलौकिक आहे की या ठिकाणचे सौंदर्य शब्दात वर्णन करता येणार नाही. क्वचितच अशी जागा असेल जिथे हिरवाई नाही, फुले उमललेली नाहीत. पनारहून पितृधर मार्गे सुमारे 11 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर पंचकेदारांपैकी चौथा रुद्रनाथला पोहोचतो. विशाल नैसर्गिक गुहेत बांधलेल्या मंदिरात शिवाची दुर्मिळ दगडी मूर्ती आहे. इथे शिवाची मान वाकडी आहे. शिवाची ही दुर्मिळ मूर्ती स्वयंभू असल्याचे मानले जाते, म्हणजेच ते स्वतः प्रकट झाले आहे. त्याची खोलीही माहीत नाही. मंदिराजवळील वैतरणी कुंडात शेषशायी विष्णूचीही मूर्ती आहे, ज्याची शक्ती म्हणून पूजा केली जाते. मंदिराच्या एका बाजूला 5 पांडव, कुंती, द्रौपदी तसेच छोटी मंदिरे आहेत. जय भोलेनाथ. आता सकाळचे 10:30 वाजलेत. आपण साधारण 4 वाजता लिविटीवरून निघालो आणि ते 10 वाजता पोचलो. आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो. कॅमेरा आधी आतमध्ये अलाउड नाही आहे, म्हणून आम्ही हे बाहेरूनच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. जय भोलेनाथ. रुद्रनाथाचे दरवाजे परंपरेनुसार उघडतात आणि बंद होतात. हिवाळ्यात 6 महिने रुद्रनाथाचे सिंहासन गोपेश्वरच्या गोपीनाथ मंदिरात आणले जाते, जेथे हिवाळ्यात रुद्रनाथांची पूजा केली जाते. ज्या प्रमाणात तुम्ही निसर्गाच्या सौंदर्याची कल्पना करू शकता, माझ्यावर विश्वास ठेवा की हे ठिकाण त्याहून सुंदर आहे. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. जय भोले. जय भोले. जय भोले. लाईट दिसते.
आता दिसेल बघ, दिसले चेहरे. जय भोलेनाथ. भोले. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. जय भोले. जय भोले. जय भोले बाबा की जय. रुद्रनाथ जय. आपण 3:40 निलवेटीवरून निघालो आणि आता छोट्या बुगियारला आपण इथे पोचणार आहोत. आता एक 6:15 आपण छोट्या बुगियारला पोचणार. हा दुसरा पूल ब्रिज क्रॉस झाल्यानंतर मग आपण बुगियारला पोचतो. जय भोले. थांब. हा जय भोलेनाथ. बोल इथे सकाळी चालू कर. आपण लिवटीवरून सकाळी निघालो 3:40ला आणि आता आपण 8:19ला इथे पोचलो आहे खाली सगर विलेजला. आपली इथे बस पार्किंग आहे, इथे हॉटेल आहे. आता आपण आंघोळ वगैरे करू आणि बद्रीनाथ करता रवाना हो. जय भोलेनाथ. जय भोले.